तर कैरीचा सीझन चालू झालेला आहे आणि भरपूर कैरी टाकून केलेली भेळ जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपी नक्की पहा. साहित्य खूप सिंपल आहे, त्यामुळे आजच करा. एका पातेल्यात घेतो आहे आपण पांढरे कुरमुरे, भेळीचे जे कुरमुरे असतात ते. त्यानंतर आपल्या ज्या पापड्या असतात ना पाणीपुरीच्या, त्या घ्यायच्या कुस्करून. त्यामध्ये पापडी ऑप्शनल आहे. त्यानंतर टाकायचे फरसाण, थोडेसे खारे शेंगदाणे, उकडलेला बटाटा पण ऑप्शनल आहे, पण मी म्हणेल की एकदा ट्राय करून बघा टाकून. त्यानंतर भरपूर अशी कच्ची कैरी आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, घरी बनवलेली खजूर आणि चिंचेची चटणी. रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर आणि मिरची घालून केलेली आपली तिखट चटणी, चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. आणि आता इथपर्यंत जर रेसिपी बघितलीच आहे तर सर्विंग पण बघूनच घ्या. एका बोलमध्ये ती भेळ काढून घ्यायची आणि मगाचे जे आपले जिन्नस होते ना त्यातले सगळे थोडे थोडे जिन्नस त्यावर टाकायचे. म्हणजे शेव, कांदा, शेंगदाणे, त्यानंतर गोड चटणी, तिखट चटणी, आणि ते सगळं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि फायनली कोथिंबीर. आणि आपली तयार आहे मस्त चटपटीत, झणझणीत आणि आंबट अशी ओली भेळ.